आज आपण बनवणार आहोत बालुशाही. बालुशाहीसाठी जी काही रेसिपी लागणार आहे, खाली प्रिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बालुशाही बनवायसाठी एक 3 वाटी मैदा 3 वाटी मैद्यासाठी माझ्यामध्ये 1 वाटी तेल, तूप म्हणजे एकदम भयानक रेसिपी आहे ही. हे दही घरी बनवलेलं आहे म्हशीच्या दुधाचं. त्यामध्ये 1 वाटी तेल मिक्स केलं. बापरे बाप! 3 वाटी मैद्यामध्ये 1 वाटी तेल. तेल घाण्याचं आहे. घाण्याचं तेल असेल तरच वापरा. रेसिपी बघितली की मला मळमळायलंय. खाताना मस्त वाटते. त्यामध्ये 3 वाटी मैदा, 1 वाटी तेल, करडईचं तेल आहे. त्याच्याऐवजी तुम्ही तूप, डालडा, ज्याला वनस्पती तूप वगैरे म्हणतात ते वापरू शकता. परत 1 वाटी दही आणि थोडंसं विलायची कुटून घ्यायची आणि त्यांना आता मिक्स करायचं. त्याचा उंडा मळून घ्यायचा. तेलामध्ये, पाण्यामध्ये नाही. पाणी वापरायचंच नाही याच्यामध्ये. असा हलक्या हाताने उंडा मळून घ्यायचा तेलामध्ये. पाण्याचा वापर करायचा नाही. पांडुरंगा, एवढं तेल खायचं का? नंतर त्यामध्ये 1 वाटी दही मिक्स करायचा. दह्यामध्ये परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याला. हलक्या हलक्या हाताने, नवऱ्याचा राग गुंड्यावर नाही काढायचा. आपला तयार झालाय. आता याला असंच एक 10 ते 15 मिनिटं असं शांत ठेवून द्यायचं. म्हणजे तेल आणि दही व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होऊन जाईल, म्हणजे मुरेल व्यवस्थित आपला उंडा. त्यानंतर बालुशाही बनवायसाठी तयार. त्याला आता एक 10 मिनिटं असंच ठेवून देऊ. जोपर्यंत आपला तिकडं उंडा तयार होईल तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया. 3 वाटी मैद्यासाठी 3 वाटी साखरेचा पाक बनवायचा. त्यासाठी 3 वाटी साखर, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला एक व्यवस्थित चाचणी येईपर्यंत उकळून घ्यायचं. तोपर्यंत आपली बालुशाहीचा उंडा तिथे तयार होईल. अशा गोल गोल छोटे छोटे बालुशाही बनवून घ्यायचे. सेम आकाराच्या. तळल्याच्या नंतर याची साईज अजून मोठी बघू शकता. असं छान गोल मस्त असे गोल. छोटे छोटे बनवून घ्यायचे. इकडे पाक तयार होतोय, तिकडे बालुशाही तयार होते, तिकडे तेल गरम होतं. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही. हलक्या तेलावरती बालुशाही तळून घ्यायच्या, म्हणजे आतपर्यंत त्या अशा फ्राय झाल्या पाहिजे. नाही तर मग काय मध्ये कच्च्याच असतात आणि वरून लाल 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 दिसतात. त्याच्यामुळं हलक्या गरम तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या. या आहेत आपल्या तयार झालेल्या बालुशाही. हलक्या तेलावरती फ्राय झाल्याच्या नंतर त्या अशा दिसतील, लालसर मस्त खुशखुशीत. यानंतर यांना पाकामध्ये डिप केल्यावर ह्या अशा दिसतील. ह्या आहेत आपल्या तयार झालेल्या बालुशाहीज. पाकात डिप केल्याच्या नंतर अशा व्यवस्थित पाकामध्ये त्यांना मुरू द्या आणि त्यानंतर बाहेर काढल्याच्या नंतर थोडा वेळ सुकल्यानं खाण्यासाठी तयार. खुशखुशीत अशा आपल्या बालुशाही तयार झाले. टेस्ट करून बघू. मस्त. तुम्ही पण करून बघा टेस्ट.
ज्यांचं कोलेस्टेरॉल वगैरे जास्त आहे त्यांनी खाऊ नका आणि त्यात ऑइल खूप जास्त प्रमाणात असते.